तर बघा शोल्डरसाठी आपण लाईन ड्रॉ केली, त्या पॉईंट पासून आपल्याला 13.5 आपलं ब्लाऊज आहे तयार, त्यावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून पुढे आपण घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 14.5 इंचावरती. शोल्डर सेम मेजरमेंट जसं आपण पेपर पॅटर्न कट केलं, 5.5चं शोल्डर, 6.5ची मुंड्याची उंची, चेस्ट आहे 36 इंचाची, 9याचा चौथा पार्ट, इथून मार्जिन घेतली होती आपण 1.5 इंचावरती. जसं की मी तुम्हाला म्हटले, वेगळं कमरेचं मेजरमेंट न टाकता आपण हा पॉईंट सरळ इथे ड्रॉ करतोय. आता पेपर पॅटर्न कट करताना आपण 1 इंचावरती गोलाई घेतली होती, पाठीमागच्या पार्टला आपण 1.5 इंचाची गोलाई घ्यायची. बेसिक गोष्ट आहे, बेसिक पॉईंट लक्षात घेत आपल्याला हे ड्रॉ करायचं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज मध्ये घोळ होणार नाही. आता बघा या पॉईंटला आपल्याला एक्स्ट्रा किती जो गळा आहे त्यात एक्स्ट्रा कसं घ्यायचंय. आधी तर गळ्याचा घेरा जो की आहे 2.5 इंचावरती, ते मेजरमेंट फिक्स ठेवायचंय. गळ्याची उंची जे तयार हवी त्यात आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. कसं तर आपल्याला गळा इथे हवाय एक, आपण गळा 10 इंचाचा हवाय, यात 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊया. बरोबर का की शोल्डर मध्ये 1/2 इंच दाबलं जातं, तर यात आपल्याला गळा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. 10 तयार हवाय, मी घेतलाय 10.5. खाली हवं तर तुम्ही पसरट गळा वाढवू शकता, पण यामध्ये जर तुम्ही इथे गळा पसरवायचा जर असेल तर याच्यामध्ये चेंजेस होता. पण सध्या आपण एक किचकट न घेता एक बेसिक ब्लाऊज पासून सुरुवात करतोय, त्याच्यामुळे सध्या फक्त एवढी माप लक्षात घ्या. बाकी जसं तुम्हाला काही गळ्या पसरट तशी कमेंट्स करा, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यानुसार आपण एक एक बघूया. हलकीशी गोलाई, पाठीमागचा पार्ट ड्रॉ आहे, महत्वाचं काम करायचं राहिलंय. जसं आपण फ्रंट पार्टला पण 1/2 इंच डाऊन केलं, तसं आपण बॅक पार्टला पण 1/2 इंच डाऊन करायचं. आता हे फिक्स आहे. यात आपण 1 इंच जो वाढवलेला पॉईंट आहे तो म्हणजेच की हा वाला 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलाय. पाठीमागचा पार्ट पूर्ण ड्रॉ झालाय, याला आपण कट करून घेऊया. तर बघा गळ्याची कटिंग केली, साईड पॉईंट पासून एक्स्ट्रा कट केलाय आणि हा आपला पाठीमागचा पार्ट इथे रेडी झालाय. या पद्धतीने पाठीमागचा पार्ट रेडी झालाय. आता जे पेपर पॅटर्न आपण तयार केले त्याचा वापर करायचा आहे. तर यासाठी बघा कटोरी, योगपट्टी आणि साईड पट्टी. तर साडीतला पीस असेल किंवा तुम्ही आणि कुठला ब्लाऊज पीस आणला असेल तर याचं काम काय फक्त ऍडजस्ट करून ठेवायचं आहे. आता या पॉईंटला बसतंय का तर नाही, ज्या पॉईंटने हे ऍडजस्ट होईल तेवढं याला आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. आता मी या पॉईंटला कटोरी ड्रॉ करून घेऊया आधी आपण. या पॉईंटला पेजमध्ये जो पॉईंट आहे आपला तो आपला एक्स्ट्रा वाढून बसला आणि त्याच्यामुळे मी थोडंसं या पॉईंटला पेपरमध्ये याला वाढवून घेते. फक्त एवढंच आहे. इथे 1 इंच आपण हवं होतं या पॉईंटपासून स्ट्रेट, इथे थोडंसं मी वाढवलंय. बाकी खाली 1 इंच आपण जेवढं घेतलं होतं बाकी सेम आहे. मुळात वाढवायचंच नाहीये. पेपर इथे जरा कमी होता, इथे आपले जो गोलाईचा पार्ट आहे तो कमी होत होता, त्याच्यामुळे फक्त इथे वाढवून घेतलाय. बाकी सेम एक मेजरमेंट वरती आपण इथे आणले. लक्षात घ्या या पॉईंटला वाढवायचं नाहीये, हे आहे तसं सेम ठेवायचं. कटोरीचं काम झालंय, कटोरीला साईडला ठेवूया. आणि आता या पॉईंटमध्ये तुमचं काय ऍडजस्ट होतं, आपली योगपट्टी बसतीये का तर नाही, या पॉईंटला आपली योगपट्टी बसत नाहीये. याला असं नाही की आपण सरळच काढायला, तिरकस काढला तरी काही हरकत नाही, दोघं बसतंय. आणि या पॉईंटला कापड आपला वेस्ट जातो, ह्या गोष्टी लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आपण या पॉईंटला याला तिरकस मी या पॉईंटला ठेवते. यात कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा घेत नाही, लक्षात घ्यायचंय. फक्त मी याला तिरकस ठेवून या पद्धतीने
ज्या लाईनवरती मी ड्रॉ करते कटिंग याच पॉईंटला होणार आहे, एक्स्ट्रा घ्यायचं नाही. जसं की मी तुम्हाला या पॉईंटला आता ही आपली योगपट्टी या पॉईंटला आहे तशी ड्रॉ करायची. पेपर पॅटर्न कट केलं, त्यानंतर डायरेक्टली अस्तरावरती आपल्याला ठेवलंय. कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आहे तसं याची आपल्याला कटिंग करायची. तर आपण बघूया. बघा जिथे मी ड्रॉ केलंय याच पॉईंटला कटिंग करते. तर बघा जिथे मी लाईन ड्रॉ केली पूर्ण जे ब्लाऊज आहे ते आपण याच पद्धतीने इथे कटिंग करून घेऊया. दोघे पॉईंटला आपले कटोरी रेडी आहे. कटोरीचं पॉईंट रेडी. साईड पट्टी कट करूया आणि योगपट्टी कट करून ब्लाऊज आपण इथे कंप्लीट करूया. मग आपण पाहणार आहोत इथे स्लीवची कटिंग. आता बघा या पॉईंटला एक्स्ट्रा कापड साईडला ठेवूया. दोघंही पॉईंटला जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी आपण एकदा हे जे पेपर पॅटर्न जे कट केलंय ते आपण लावून तुम्हाला मी दाखवते. डबल आपण जो कापड ठेवला होता दोघंही पॉईंटला ही आपली साईड पट्टी, हा आपला कटोरी पॉईंट आणि इथे आपली खाली मोठा जो पार्ट आहे हुकपट्टी आई पट्टीवाली 3.5 वाला तो आपल्याला दोघंही पॉईंटला इथे ठेवायचा. या पद्धतीने आधी पेपर पॅटर्न कट केला, सेम ठेवून कटिंग केली. पाठीमागचा पार्ट सुद्धा आपण कट करून घेतलाय. पूर्ण जे ब्लाऊज ज्याला म्हणतात ते आपण इथे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपला पाठीमागचा पार्ट पण इथे रेडी. पाठीमागचा पार्ट रेडी झालाय, हा फ्रंट पार्ट रेडी झालाय हा. आणि आता याच्यासाठी स्लीव कशी कट करायची तर आपल्याकडे शिल्लक जो कापड आहे यात आपल्याला आधी तर याला मी एका लेवलमध्ये कट करून घेते. मग याची घडी कशी घालायची किंवा स्लीवचं मेजरमेंट कसं टाकायचं आपण हे पाहूया. तर या पॉईंटला एका लेवलमध्ये एका पट्टीत मी कापड कट करून घेतलंय. आता याची घडी कशी घालायची स्लीव कट करायला आपल्याला याला आधी मी डबल फोल्ड केला. डबल फोल्ड केल्यानंतर याची आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची. म्हणजेच की या पद्धतीने याची आपण 4 कापडात घडी घातली आहे. या पद्धतीने कापड प्रेस केलंय मी माझ्याकडून फिरून घेतलं. याला बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली. आता स्लीवची जी उंची हवी ती उंची आपल्याला या पॉईंटला टाकायची. तसं तर मला स्लीवची उंची ही मोठीच आवडते स्लीव, पण कापडावरती ठीक आहे. आपण आता इथे पूर्ण मेजरमेंट दाखवते 10 इंचावरती. तर साधारण स्लीव आपली रेडी होऊन येईल इथे 9 इंचावरती. तर आपण 9 इंचाची स्लीव इथे घेऊया. 1 इंच स्लीवमध्ये आपल्याला एक्स्ट्रा लागतो. दंडगीर आहे पूर्ण 12 इंचाचा. 6 इंचा निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे द्यायची आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन. आणि या मार्जिन पासून जे बेसिक शिकतात त्यांच्यासाठी सांगेन जे काखेतलं मेजरमेंट असतं, जो काखेतला निमुडता पार्ट असतो खरं तर त्यासाठीचं हे माप टाकायचं आहे. जो भाग आपला काखेत जातो त्यासाठीचं माप या पॉईंट पासून एक घ्यायचं तिरकसचं आपल्याला 3 इंचावरती तिरकसचं हे झालं. आता इथून मुंड्याची गोलाई घ्यायची. बरेच जण नाही कळत नाही की मुंड्याची गोलाईचं माप कसं घ्यायचं, त्यांच्यासाठी स्पेशल एकदा हे आपण बघूया. हे जे माप आहे तिरकसचं याला आपल्याला या टोकापर्यंत मेजरमेंट घ्यायचं आहे, तिरकसचं घ्यायचंय. तर बघा हे बरोबर आपल्याला 8 इंचावरती येतं. 8 वरती दाखवतंय. हे 8 आलंय. हे 8ला काय करायचं आपल्याला इथून उचलायचंय आणि इथे तिरकसचं 8 घ्यायचंय. जे माप आलं कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा डोक्याला ताण न घेता जे आलंय ते 8 मी इथे टाकून दिलं. हे झालं माझं फिक्सवालं जे मेजरमेंट. त्यात सुद्धा आपण मार्जिन घेतली तरी यात आपल्याला 8 घ्यायचंय आणि इथून पुढे अजून आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची. का वाढीव आहे गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे त्यात आपल्याला यात अजून मार्जिन घ्यायचे 1.5 इंचाची. हे तिरकसचं निमुडतं फिक्स या पॉईंटपर्यंत गोलाईने घ्यायचंय. गोल इथून पुढे सरळ. का तर मार्जिनवाला पॉईंट आहे. याला आकार देणार तर काखेत खालीवर होईल, लहान मोठा पार्ट होईल, तिथे इथे सरळ लाईन ड्रॉ करून द्यायची. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा ब्लाऊजमध्ये टेन्शन न घेता बरेच जणांना बरेच वेळा 4-5 वेळा क्लास करून सुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसत नाही. त्याच्यामुळे आज मी खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, बारकाईनं बघा. ज्या गोष्टी नाही समजल्या त्या परत मला कमेंट्स करून विचारा. ज्याने समजल्या त्यात आपण परत स्पेशल व्हिडिओ त्या पार्टसाठी नक्की 100% टाकण्याचा प्रयत्न करेन. रेडी स्लीव. स्लीव रेडी म्हणता येणार नाही कारण फ्रंट पार्टसाठी द्यायची गोलाई. गोलाई कशी द्यायची आहे, स्लीव ओपन करायची आहे
जो आपण 1.5 इंच घेतलाय त्याच्यावरती एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे. जो आपण इथे आपला सेंट्रल पॉईंट आहे तिथे जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी परत एकदा सेंट्रल पॉईंटला मी लाईन ड्रॉ केली. तिथून पुढे आपल्याला 1 इंचावरती अजून एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे आणि हा जो उरलेला पार्ट आहे याच आकारामध्ये याला आपल्याला याच पद्धतीने आकार देऊन बस हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. तर का कट करायचा आहे? पुढचा पार्ट हा पूर्णपणे निमुळता असतो. जसं आपण पाठीमागे मुंडाला 1.5 इंच गोलाई देतो, पुढच्या पार्टला आपण 1 इंच गोलाई देतो. हा पार्ट आपल्याला पुढे मॅच करायचा. यात पण आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही डायरेक्ट आकार देऊन घेतला, आम्ही कसा द्यायचा? त्यांच्यासाठी हे दोघं जे माप आपण पॉईंट देऊन घ्यायचे आणि इथे आपल्याला आकार जिथे कटिंग होईल तिथे अर्धा इंच येईलच. टेपच्या 3 लाईनी इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे. 1 2 3 तिघही पॉईंट निमुळत्या आकारात मॅच करायचे आणि कटिंग करताना आपल्याला जिथे मी लाईन ड्रॉ केली या पद्धतीने याला आपल्याला कट करायचं आहे. आकार गोलाईमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने झालं. आता जो प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हटली होती त्यासाठी लक्षात घ्यायचंय, जे मार्जिंग वाला आहे ना ते आपल्याला कमी जास्त करायचे नाही. ते एकावर एक बरोबर इथे सरळ ठेवा. हा पॉईंट आपला बरोबर येईल. हा पार्ट फक्त आपला इथे कमी होईल. इथे होणार नाही, इथे होणार नाही, फक्त इथे होईल. हे सुद्धा बरोबर आलंय. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण पेपर पॅटर्न सकट ब्लाऊज कसं करायचं निवांत सांगितलंय. छोट्या छोट्या गोष्टी पण सांगितल्या. तरी काही लक्षात नसतील तरी हरकत नाही, तुम्ही कमेंट्स करा, परत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर नक्कीच कमेंट्स करा, म्हणजे तुम्हाला काय कळलं नाही त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ इथे टाकण्याचा प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कंप्लीट केली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचीच कसं स्टिचिंग करायची स्टेप बाय स्टेप आपण हे पाहूया. व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल तर आणि ट्युटोरियल लाईक करा आणि ज्यांनी आता नवीन शिकायला सुरुवात केली त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका.